ची गरज असून मला वाटते ते जर पैसे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले तर साधारणतः 70 टीएमसी पाणी ही दुष्काळग्रस्त मराठवाड्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि महाराष्ट्रासाठी नदी जोड प्रकल्पाची का आवश्यकता आहे? नारपार असेल, अंबिका असेल, औरंगा असेल, दमनगंगा, वैतरणा, उल्हास यासारख्या नद्याच्या खोऱ्यातील जे अतिरिक्त पाणी आहे, जी गोदावरी खोऱ्यातील कोरडवाहू भागामध्ये जर आपण त्या ठिकाणी वळवलं तर निश्चितपणे त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय आणि त्याला मुबलक प्रमाणात शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला त्याची शेती ही फायद्याची त्या ठिकाणी करता येईल आणि त्याच्या माध्यमातून उत्पन्न घेऊन त्याचा प्रपंच त्या ठिकाणी करता येईल। सभापती महोदय, मला माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात जी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि ज्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सभापती महोदय, त्या नुकसानीच्या बाबतीत जवळपास माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये 5,77,544 हेक्टर इतक्या क्षेत्राचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं त्या ठिकाणी जवळपास 31,628 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलं आहे। पण सभापती महोदय, दुर्दैवानं या ठिकाणी खंत व्यक्त करावी वाटते की केवळ 14,000 कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पदरात अद्यापर्यंत पडलेत। अजूनपर्यंत जवळपास 17,628 कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणं बाकी आहे। सभापती महोदय, मी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात जी ही आपत्ती आली आहे, ह्या आपत्तीच्या बाबतीत केंद्र सरकारनं राज्य सरकारला काय मदत केली। पण सभापती महोदय, त्या ठिकाणी दुर्दैवानं राज्य सरकारचा प्रस्ताव आला नाही। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या मंत्री महोदयाच्या उत्तरात, जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या उत्तरात त्या ठिकाणी मला सांगितलं गेलंय। सभापती महोदय, मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारनं तातडीनं ती मदतीचा प्रस्ताव पाठवावा केंद्र सरकारकडे